पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून. प्रियकर, मेहुणा व साथीदारांसह 7 जणांना अटक. निफाड तालुक्यातील उगाव येथील 30 वर्षीय शादाब रज्जाक तांबोळी यांच्या खुनाच्या थरारक प्रकरणाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केला असून या प्रकरणात मयताची पत्नी मुस्कान तांबोळी, तिचा प्रियकर, मेहुणा आणि इतर साथीदारांसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकर व भावाच्या मदतीने कट रचत शादाब तांबोळी यांची थंड डोक्याने हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी हे बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल शिवारातील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते, तोंड कपड्याने आवळलेले होते आणि कमरेला व मांडीला डंबेल्स बार बांधून मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. तपासात हा मृतदेह उगाव येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चांदवड व निफाड पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. या तपासात ऋषभ मनोज वर्मा, राहणार चांदवड रोड मनमाळ, शाहरुख शेख, राहणार मालेगाव नाका मनमाळ, युवराज विजय थोरात, राहणार भीमनगर मालेगाव, सलीम साबिर शेख, राहणार आझाद नगर मालेगाव, आर्यन सुंदर जिनवाल, राहणार भीमनगर मालेगाव, मुस्कान शादाब तांबोळी, राहणार उगाव तालुका निफाड यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान उघडकीस आले की आरोपी ऋषभ मनोज वर्मा याचे मयताची पत्नी मुस्कान तांबोळी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांना एकत्र लग्न करायचे असल्याने पती शादाब तांबोळी अडसर ठरत होता. त्यामुळे ऋषभ वर्मा आणि मयताचा मेहुणा शाहरुख शेख यांनी इतर साथीदारांना सोबत घेत कट रचला. सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार असल्याचा बहाणा करून शादाब तांबोळी यांना मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलवण्यात आले. तेथे त्यांचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून तोंड कपड्याने आवळत त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधून चांदवड निफाड मार्गावरील परसूल शिवारातील पुलाखाली नदीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून सुरू आहे. या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव, तसेच पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस अधिकारी नितीन रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, किशोर बोडके यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली. कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. ऋषाली सोलंकी, ब्युरो रिपोर्ट, वणी.